निवडणूक आयोगाची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केलेल्या पाहणी दौऱ्याविषयी यामध्ये माहिती दिली जाण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाच्या पथकाने महाराष्ट्रामध्ये पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर आज ही पत्रकार परिषद होते आहे। निवडणूक आयोगाकडनं महाराष्ट्राचा पाहणी दौरा झाल्यानंतर आज होणारी ही पत्रकार परिषद, त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेमधनं निवडणूक आयोगाकडनं काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात का, कोणती महत्त्वाची घोषणा केली जाते का, याच्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल। मुंबईमध्ये आज ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। पुढे जाऊ। विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यामध्ये घ्या, भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या स्वरूपाची मागणी केलेली आहे। केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे। लोकसभेप्रमाणे 4 टप्प्यांमध्ये मतदान नको अशी भूमिका महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेली आहे। 4 टप्प्यांमध्ये निवडणूक घेतल्याने मतदानाच्या टक्केवारीवरती परिणाम होईल। काल निवडणूक आयोगाने राज्यामधील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि यावेळी या सूचना मांडण्यात आल्याचं कळतं। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्या सोबत आहेत। आवेश, एकतर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते, त्यामध्ये काय प्रामुख्याने मुद्दे असतील आणि दुसरीकडे मवियाकडनं करण्यात आलेली मागणी याची कशी दखल निवडणूक आयोग घेतं हे सुद्धा आज आपल्याला पत्रकार परिषदेदरम्यान पाहावं लागेल। आपल्याला माहिती आहे 2 दिवसावरून केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आहे, खास करून मुंबईत आहे। काल त्यांनी राजकीय नेत्यांसोबत चर्चा केली, म्हणजे विधानसभा निवडणुकीत काय काय अपेक्षा आहेत राजकीय पक्षाच्या त्यांच्या सूचना ऐकून घेतलेल्या आहे। आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीत बऱ्याच जागी रांगा लागलेल्या आहेत, तो एक विषय सर्व पक्षानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मांडलाच होता। पण मवियातील काही तिन्ही पक्षांनी एकदाच निवडणुका घ्या अशी भूमिका घेतली आहे। कारण यापूर्वी कधी महाराष्ट्र आतापर्यंत निवडणुका बघितल्या, गेल्या 2 निवडणुका तर एकाच वेळेस सर्व जागच्या निवडणुका झालेल्या होत्या। पण यावेळेस अशी चर्चा येत आहे की 2 टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर मवियाच्या सर्व पक्षांनी मागणी केलेली आहे। गुरु